हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मानसी आणि आज परत मी ओला ऑटो बुक केली आणि मी मम्मीकडे चालली आहे. कारण की त्या दिवशी जसं की तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल, मी ॲक्टिवा घेऊन मी व्हिडिओ शूटसाठी गेलते. माझा मेकअप शूट होता तिथे आणि मग येताना आम्हाला परत अंकिताच्या मामीच्या घरी जायचं होतं. तिचा केळवणाचा प्रोग्राम होता तिथे आणि आज अजून एक प्रोग्राम होता तिचाच केळवणाचा. त्याच्या दीदीने ठेवला होता गुड्डीताईने, तर तिथे पण जायचं होतं. तर मग मी तिकडे जाताना त्या दिवशी आहे ना ॲक्टिवा घेऊन गेली होती आणि मग यायला मला उशीर झाला. त्याच्यामुळे मग मी ती गाडी मम्मीकडेच लावली होती आणि मग इथूनच रेडी झालेली आणि ओमकार इथेच घ्यायला आला होता मला. मग डिरेक्टली आम्ही गेलो इथूनच. त्याच्यामुळे गाडी इथेच होती आणि ओमकारची जी बुलेट आहे ना, तर ती त्याला सर्व्हिसिंगला द्यायची आहे. आणि कार घेऊन जायला त्याला खूप कंटाळा येतो, म्हणजे ट्रॅफिक वगैरे खूप लागतं सकाळचं आणि मग येताना पण ट्रॅफिकमध्ये म्हणजे खूप वेळ जातो. त्याच्यामुळं मग टू व्हीलरच तो प्रेफर करतो. मग त्याला पण ऑफिसला न्यायची होती, मग म्हणून मला ॲक्टिवा घ्यायची होती आणि तसंच मी गुड्डीताईच्या घरी जाणार होते. मग त्याच्यामुळे मी मम्मीकडे गेले आणि आता माहिती नाही, म्हणजे लवकरच माझा असा प्लॅन चालला आहे की मी हा वीकेंड जाईल राहायला मम्मीकडे. कारण परत कसं मंडेपासून माझं ऑफिस चालू होणार आहे आणि मग मंडेपासून मला नाही वाटत मला म्हणजे मम्मीकडे यायला पण नाही जमत सारखं. बिकॉज कसं माझं रुटीन चालू होतं, म्हणजे सकाळी उठल्यावर मला ओमकारचा टिफिन बनवायला लागतो अर्ली मॉर्निंग आणि माझी ना 6 to 3 शिफ्ट असते आणि 6 to 3 शिफ्ट असते आणि माझं ऑफिस नगरपट्टामध्ये. मंडेपासून तुम्हाला ते व्लॉग्स पण येतील माझे ऑफिसवाले, माझी फ्रेंड श्रद्धा आणि आम्ही चहाला कुठे जातो, आम्ही ब्रेकफास्टला कुठे जातो, तर ते पण मी शूट करून ते तुम्हाला कळेलच मंडेपासून. तर नगरपट्टामध्ये आहे माझं ऑफिस, तर त्याच्यामुळे ना कॅब माझं 6चं शिफ्ट आहे माझी. पण माझी कॅब आहे ना मला 4:15 ते 4:30लाच माझं पिकअप होतं आणि मग मला सकाळी 3:30 वाजता उठायला लागतं आणि ओमकारचा टिफिन वगैरे बनवायला लागतो. बिकॉज कसं आहे ना, म्हणजे रात्रीचं बनवलेलं आहे ना, मी सकाळी हे करते, ब्रेकफास्ट करते 8-8:30 वाजता, तर मी खाऊ शकते रात्रीचं. पण मग ओमकार दुपारी 2-3 वाजता खातो, मग ते भीती वाटते ना का खराब वगैरे व्हायची. त्याच्यामुळे मग मी रात्री जसं भाजी वगैरे कट करून चिरून वगैरे ठेवते रात्रीच आणि पीठ वगैरे मळून ठेवते मी रात्रीच, म्हणजे सकाळचं आणि रात्रीचं 2 टाईमचं एकदा. तर मग सकाळी उठून मग टिफिन वगैरे मला बनवायलाच लागतं 3:30 वाजता उठून आणि मग मी ऑफिसला जाते आणि मग माझं 3 वाजता सुटते मी. पण मग कॅब आहे 3 वाजता, मग 3 वाजता कधी ना कॅबने येते ज्या दिवशी ओमकारचं क्लिनिक असेल. कारण क्लिनिक असेल ना तर त्याला ना सुटायला म्हणजे इट्स डिपेंड ऑन पेशंट, किती पेशंट आहेत त्याच्यावर मग ते डिपेंड करतं ते किती पेशंट आहे किती नाही. मग जेव्हा पेशंट संपतील तेव्हा तो सुटणार. मग मोस्टली त्याला 5-6 वाजतात कधी आणि मग ज्या दिवशी क्लिनिक नसतं, जसं की मंडे झालं, थर्सडे झालं, आणि हे म्हणून मला मंडे आणि थर्सडे खूप आवडतात. मग तो मला घ्यायला येतो आणि आम्हाला ना शटल आहे, म्हणजे सकाळचं काय वाटत नाही पण दुपारचं ना शटलमध्ये ना मला काय माहिती का मला ना मोशन सिकनेसचा त्रास आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं यार ओमकारने यावं आणि मला 2 व्हीलरवर भारी वाटतं. मग जेव्हा त्याला क्लिनिक नसतं मोस्टली मंडे आणि थर्सडे, मग तो येतो घ्यायला मला. आणि मग त्याच्यानंतर मग सगळे कामं सगळं करायचं, त्याच्यामुळे मला वेळच नाही भेटत. आणि उरला सॅटर्डे संडे, तर सॅटर्डे संडेमध्ये कसं जी उरलेली आपली कामं असतात ना घरातली, मग म्हणजे कसं भाजी झालं काय झालं, मग ती कामं म्हणजे आवरायला लागतात. म्हणून मला आहे ना फ्रायडे आवडतो, फ्रायडे आवडतं आणि सॅटर्डे पण आवडतं. पण संडे ना माझं ह्याच बीटीमध्ये जातो की नेक्स्ट डे ऑफिस आहे, असंच माझं जातं संडे. त्याच्यामुळे मला तेव्हा पण जास्त मम्मीकडे नाही जायला भेटत, म्हणून मी आता राहणार आहे. आणि एक डिसएडव्हान्टेज पण आहे की माझी मम्मी जवळच राहते, मम्मीचं घर खूप जवळ आहे माझ्या घरापासून, म्हणजे मला 15 ते 20 मिनिटच लागतात. तर त्याच्यामुळे मग मी जात राहते. त्याच्यामुळे जवळ असल्यामुळे ना मला राहायला कधीच नाही भेटत. मी आत्तापर्यंत 2 ते 3 वेळाच राहिले असेल मम्मीच्या घरी. तसं दुसरं थोडंसं लांब वगैरे असेल ना तर 6 महिन्यातून म्हणा, वर्षातून म्हणा, ॲटलिस्ट 8-8 दिवस और 2-4 दिवस तरी राहायला भेटतं. पण त्याच्यामुळे मग तसं होत नाही. आणि मला कसं लहानपणापासून आहे ना मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहिले, म्हणजे मम्मी पप्पा, माझे 2 काका काकू, आजी आजोबा, माझे सगळे कझन्स. मग मला असं माणसांची खूप सवय. आणि इथे मी आणि ओमकार दोघंच असतो आणि त्याच्याबरोबर लिओ वगैरे असतात. पण मग दोघं असल्यामुळे ना
मला म्हणजे एकटी जर आता सुट्ट्या आहेत ना, मग एकटी घरात मला करमत नाही. तसं रोज बिझी जेव्हा स्केड्यूल असतं ऑफिसचं तेव्हा काय वाटत नाही. आणि आमची ओंकारची जी सगळी फॅमिली आहे मग ती समोर पेठेत राहते. आत्तू मामा वगैरे सगळेजण, आमचा छोटा स्वरांश. मी कधी जाईल ना नेक्स्ट टाइम मी दाखवेल त्याला पण व्लॉगमध्ये. तिकडे राहतात ते आणि ते आम्ही दोघंच राहतो. मग असा विषय होतो, त्याच्यामुळे मी जाणार आहे आता मम्मीकडे राहायला. मग जातानाच मी भाज्या वगैरे म्हणजे घेऊन गेली होती. मग आजीने ऑलरेडी निवडून ठेवली होती. मग तिने निवडलेली भाजी घेतली आणि मग तिथे अंकितेची तर केळवण ठेवलं होतं. तिच्या दीदीने तिथे डिनर वगैरे केलं आणि मग घरी आले मी. तर मी ओंकारसाठी ऑलरेडी बनवून गेली होती जेवण आणि भाकरी घेऊन गेलते, कारण मम्मीनी मक्याची भाकरी बनवली होती त्या दिवशी, तर त्याला खूप आवडते ती मक्याची भाकरी. मग इथून जातानाच मी टिफिन घेऊन गेली होती त्याच्यासाठी. आणि हा मग त्याच्यानंतर हा नेक्स्ट डे शूट केलेला व्लॉग आहे. तर उपवास असल्यामुळे मी लवकर उठले सकाळी आणि मग सगळं डस्टिंग क्लिनिंग सगळं करून घेतलं. आणि आज पण जसं मी कालच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं ना, आजकाल लिओ गुड बॉय झालाय. म्हणजे आधी आहे ना, मी काही पण काम करत असेल ना तर तो मला कसलंच काम करून देत नव्हतं. आजकाल त्याला माहिती आहे की कोणती आपल्याला नाही का बाल्कनीमध्ये, त्याच्यामुळे ना तो आजकाल शांत बसतो ना. तर मग झाडू मारताना पण कधी झाडू ओढ, अगर मी फरशी पुसते मग ते कपडा ओढून पळत नाही, असं तो करायचा आधी. पण आजकाल असं शांत त्याला बसवलं ना मी वरती स्टूलवर वगैरे, मग ते शांत असं बसून राहतं. पण मग सोहम बघितला असेल तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये, तो आहे ना त्याला यायचं असतं इकडे माझ्या घरी, पण त्याला लिओची खूप भीती वाटते. म्हणजे लिओ खूप पॉझेसिव्ह आहे. म्हणजे तो बघतो ना की म्हणजे सोहम लहान असल्यापासून आहे ना, सोहम दिसला की म्हणजे मी त्याला जवळ घ्यायचे, पप्पी घ्यायचे. मग लिओला आहे ना खूप जलस व्हायचं की नाही का ती त्याची पप्पी घेते. मग लिओ ना त्याच्यावर म्हणजे जेव्हा पण सोहम लिओला दिसतो ना, लिओ इतका भुकतो ना. मग त्याच्यामुळे सोहमला यायचं असेल ना, मी लिओला पहिलं लॉक करते आणि मग सोहम येतो. तर मग त्याच्यानंतर मी सगळं आमचं लंच वगैरे झालं आणि मी जेवण वगैरे वाढलं आणि मग आम्ही थोडं TV वगैरे बघितला आणि मग त्याच्यानंतर ओंकार झोपायला गेला आणि मग मला बाकीची कामं करायची होती. कारण की ना इथे 2 ते 5 पाणी नसतं. मग जे पण कामं असतात ना सगळे मला 2च्या आधी उरकायला लागतात आणि मग नंतर 5 वाजता मग इव्हिनिंगला मग खूप म्हणजे स्वयंपाकाचं पण राडा असतो आणि मग बाकी आवरायला मग मला पूजा वगैरे मांडायची होती. बाकीचं सगळं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. मी काय बनवणार आहे उपवास सोडताना, तर ती सगळी रेसिपी आणि काय काय मेन्यू बनवणार आहेत ते. आणि त्याच्यानंतर गोड पण विचार करते मी काहीतरी बनवू. तर मग लेट्स सी आता काय बनवते मी, तर दाखवेल तुम्हाला. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. हॅव अ गुड डे अँड डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.